नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये। तर मैत्रिणींनो, आज आपण बेबी शॉवर केक बनवून कसा रेडी करायचा ते बघणार आहोत। तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर इकडे बघू शकता अर्धा किलोचा मी इथे बेस रेडी करून घेतलेला आहे आणि हा जो बेस आहे तो मी गॅसवरती बेक केला होता। याचा व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता। खूप सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी बेकिंग करू शकतो। तर इकडे बघू शकता जो स्पंज मी बेक करून घेतलेला आहे त्याच्यावरती पापडीसारखा असा भाग आला होता वरचा, तो मी काढून घेतलेला आहे। आणि आता आपण याच्या 3 लेयर्स कट करून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी अगोदर चाकूने कट मारून घेतला होता आणि धाग्याच्या मदतीने मी हा जो बेस आहे तो कट करून घेतलेला आहे। तर इथे बघू शकता पहिली लेयर मी इथे कट केलेली आहे आणि धाग्याने काय होतं, जे क्रम्स असतात ते निघत नाहीत, एकसारखी जी लेयर असते ती कट होते। तर अशा पद्धतीने धाग्याच्या मदतीने आपण केक बनवण्यासाठी लागणाऱ्या ज्या लेयर्स आहेत त्या कट करू शकतो। तर इथे 3ही लेयर्स कट झालेले आहेत आणि जो बटर पेपर आहे तो सुद्धा मी काढून टाकलेला आहे। तर इकडे बघू शकता या 3 लेयर मी इथे कट करून घेतलेले आहेत। सोबतच क्रीम लागणार आहे केक बनवण्यासाठी, ती सुद्धा व्हिपिंग करून घेतलेली आहे आणि चॉकलेट गनाश सुद्धा मी इथे बनवून घेतलेला आहे, कारण हा चॉकलेट फ्लेवरमध्ये केक बनवून रेडी करायचा आहे। तर आता आपण जो बेस आहे त्याच्यावरती थोडीशी क्रीम लावून घ्यायची आहे। बेसवरती जी पहिली लेयर आहे ती मी आता सेट करून घेतलेली आहे आणि थोडीशी आपल्याला प्रेस करायची आहे की जेणेकरून व्यवस्थित सेट होते। याच्यानंतर आपण याचं सोकिंग करून घेणार आहोत। सोकिंगसाठी मी इथं थोडंसं चॉकलेट गनाश पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आपल्याला शुगर सिरप बनवण्याची गरज नाही, याने खूप छान टेस्ट येते। प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी आहे, कोणी शुगर सिरपनीच फक्त सोकिंग करतं, पण मी याच्यामध्ये चॉकलेट गनाश टाकून केलेला आहे। तर अशा पद्धतीने सुद्धा केक जो आहे तो टेस्टला खूप छान लागतो। तर इकडे बघू शकता जी क्रीम आहे ती क्रीमची लेयर आता आपण या केकवरती देणार आहोत आणि छान असे क्रीम सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची आहे। तर पॅलेट नाईफच्या मदतीने क्रीम सगळीकडे स्प्रेड करून झालेली आहे, बघू शकता। आता आपण याच्यावरती 1-2 चमचे होईल इतकं चॉकलेट गनाश आहे ते टाकून घेणार आहोत। गनाश टाकून झाल्याच्या नंतर ते आपण सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर का गनाश कसं बनवायचं त्याची रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही पुष्पास किचन या चॅनलवरती जाऊन बघू शकता। तर इकडे बघू शकता गनाश जे आहे सगळीकडे स्प्रेड करून झालेलं आहे। आता आपण याच्यावरती थोडंसं चॉकलेट टाकून घेणार आहोत। हे छोटे छोटे क्रम्स आहेत चॉकलेटचे, मी टाकून घेतलेले आहेत, याने केकला खूप छान अशी टेस्ट येते। आता आपण दुसरी लेयर सेट करणार आहोत। तर मैत्रिणींनो, आपण जेव्हा केक बनवतो, केक बनवत असताना घ्यायची काळजी असते ती म्हणजे ज्या आपण 3 लेयर्स कट करतो त्या 3ही लेयर्स मध्ये जी वरची लेयर असते ती नेहमी मध्य सेंटरला आपण सेट करायची आहे आणि जी तळातील लेयर असते ती वरच्या भागाला आपण सेट करायची आहे, सगळ्यात वरती सेंटरला, कारण त्याने केकचं जे फिनिशिंग आहे ते खूप छान येतं। आणि जी मधली लेयर आपण कट करतो ती सगळ्यात अगोदर आपल्याला सेट करायची आहे। तर अशा पद्धतीने केक जो आहे तो एकसारखा एक लेवलमध्ये खूप छान असा बनतो। बेकिंगच्या खूप छोट्या छोट्या अशा टिप्स आहेत, त्यासुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। तर आता मी 2ही लेयर्स इथे सेट केलेल्या आहेत। तर याचं जे फिनिशिंग आहे तुम्ही बघू शकता। आपल्याला सोबतच क्रीमने क्रम कोटिंगसुद्धा करून घ्यायचं आहे, याने आपला केक जो आहे तो खूप छान असा आयसिंग केला जातो। तर आता जी तळातील बटर पेपर आपण काढून टाकतो ती ही लेयर आहे, बघू शकता। या लेयरला जास्त काही सोकिंग करायची गरज नाही, कारण थोडीशी ही ओलसर असते। तर इकडे बघू शकता 3ही लेयर्स आता सेट करून झालेल्या आहेत आणि सगळ्या केकला मी आता क्रम कोटिंग करून घेणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे क्रम कोटिंग करून घेतल्याच्या नंतर कमीत कमी 5 ते 10 मिनिटे आपल्याला केक जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवायचा आहे। फ्रीजमधून बाहेर काढल्याच्या नंतर मगच जे फायनल फिनिशिंग आहे ते आपण या केकवरती करायचं आहे। याने काय होतं, जे छोटे छोटे क्रम्स असतात ते क्रीमसोबत चांगले सेट होतात, त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे।
तर इकडे बघू शकता सगळीकडे मी आता पायपिंग बॅगच्या मदतीने क्रीम जी आहे ती लावून घेतलेली आहे। पायपिंग बॅगमुळे काय होतं, आपली क्रीम जी आहे ती एकसारखी सगळीकडे लागली जाते आणि जास्त काही आपल्याला एक्स्ट्राची क्रीम आहे ती काढायची गरज पडत नाही आणि केकसुद्धा आपला पटकन फिनिशिंग करता येतो। तर इकडे बघू शकता किती पटकन असं या केकचं फिनिशिंग आता करून झालेलं आहे। आता आपण वरची जी एक्स्ट्राची क्रीम आहे ती काढून घेतलेली आहे। आता आपल्याला हा जो केक आहे तो 2 शेडमध्ये बनवायचा आहे। तर इथे मी पॅलेट नाईफवरती ब्लू कलर घेतला होता आणि तो थोडा थोडा फक्त इथे टच केलेला आहे आणि थोडासा पिंक कलरसुद्धा घेतलेला आहे, तो सुद्धा टच केलेला आहे आणि या दोन्ही कलरनी खूप छान असा केकला शेड आलेला आहे बघू शकता। तर बेबी शॉवरमध्ये बेबी आणि गर्लचा जो ब्लू आणि पिंक शेड असतो आवडता कलर, तो इथे बनवून रेडी झालेला आहे। खूप छान असा केकचा कलर आलेला आहे बघू शकता आणि लुकसुद्धा किती छान असा आलेला आहे। एकदम बेकरीत सुद्धा असे बनवले जात नाहीत, इतका छान असा केक आता आपला बनवून रेडी होणार आहे। तर हे जे टॉपर्स आहेत ते मी प्रिंट काढून आणलेले आहेत आणि हे कट करून घेतलेले आहेत मी अगोदरच। आता या केकवरती हे छान असे सेट करून घेणार आहे बघू शकता। तर इथे सगळे टॉपर्स मी केकवरती आता लावून घेतलेले आहेत आणि फायनल जो लुक आहे तो केकचा बघू शकता। तर आता आपण याच्यासोबत जी साईडची बॉर्डर आहे ती सुद्धा 2 शेडमध्ये आता काढून घेणार आहोत। तर बॉर्डर काढण्यासाठी मी पायपिंग बॅगमध्ये पिंक आणि ब्लू कलरचे 2-2 ड्रॉप्स टाकून घेतले होते आणि मगच त्याच्यामध्ये क्रीम टाकली होती। तर इकडे बघू शकता जे आपण बॉर्डर बनवत आहोत त्या बॉर्डरमध्ये कसे 2 शेड आलेले आहेत। खूप छान असा लुक या केकचा दिसत आहे। तर इकडे बघू शकता किती कमी वेळामध्ये आपला घरच्या घरी छान असा होममेड एगलेस केक इथे बनवून रेडी झालेला आहे, तोही एकदम बेकरीसारखा। तर इकडे बघू शकता जो आपला केक आहे त्याचा फायनल लुक। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा। चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे। धन्यवाद।